एसी कमी करा रे, थंडी वाजते इथं. ऊन आणि गर्मीने तापलेल्या रेती बंदरावर उघड्या पायानं चालणारा एकला माणूस म्हणजे यो सल्तनते हिंदुस्थानचा बादशाह अकबर हल्या डुल्या पाटील. असलं पहिलं वाक्य जावराय सगळं गलून गेलं अंग. आणि ह्यो माझा शीश महल आहे. रोज संध्याकाळी बसून जावऱ्या माझ्याकडे सोऱ्याच्या बाटल्या जमल्या त्या सगळ्या फोडून मी यो शीश महल तयार केलेला. पण माझ्या या शीश महलात आज सलीम नाही, मानसिंग कुठं आहे, राजपूत कुठं आहे, कुणीच कसं दरबारात नाही. अरे कोण हाय रतिक्र? कोण हाय यो रावस? जरा ती कोल्याची जाली बाजूला कर, मला मासली तरी कळू दे. कुठली मासली आहे? मासली नाही, ही असली आहे. कोण आहेस? गांधारी? तिला बघून माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. अरे हायस कोण तू? अनारकली. तुला भिंतीन गारली होती, तू बाहेर आलीस, ठीक आहे. अनारकली तू का आली आणि ते पण अशा वेळी? जिल्हे शिलाई. शिलाई वर गेल्यामुळे जिल्हे दिसले वाटते सगळे. वा 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 वा. तबकडी खाली करतोय जरा, नाहीतर जिल्हे शिलाईची ग्रामपंचायत होईल. जिल्हे शिलाही नाही ग, अग जिल्हे इलाही. ते इलाही माहितीये, इलाही माहितीये, त्या हिरकणी तिलाही माहितीये, आणि सईलाही इलाही इलाही माहिती आहे. ते जिल्हे शिलाई नाही, ते जिल्हे इलाही. आणि तू शिलाही काय म्हणतस? सगळं झालं तुमचं करून. इलाई शिलाई आपल्याला शिलाईच करावी लागणार आता. भल्ला क्यों? कारण आता फाटायची येळ आलेली आहे. अनारकली जुबान को लगाम दो, हमारे शाही खुजाने की तौहीन मत करो. मुझे आपके साथ एक गुफ्तगू करनी थी. काय चाललंय तुमचं? अगं नाही, ते गुफ्तगू शब्दात रिदम आहे ना, भारी वाटतं. ते गुफ्त गुफ्त असं वाटतं ना, रिदम आहे त्याला. वाहवत गेलो, वाहवत गेलो. दादोस तुमच्या रिदम मुले मला अत्यच्च करून दम लागला. माझी चूक झाली. काम काय आहे ते सांगशील का आता? जरा कणाला आलीस ते सांगशाल जरा सावकाश. आणि सुखात राहा, आनंदात राहा, पण थोडी लांब राहा. दादूस आता आपल्याला शिलाई शिवाय पर्याय नाही. बरोबर, तुला शिलाईच दिसणार ग, तुला शिलाईच दिसणार. कारण माझ्या सलीम संगाती तुझा टाका भिडला. तो टाका भिडल्यावर तू त्याच्या संग रफू चक्कर जाईलीस. आमच्या घराण्याला उसवलंस आणि माझे पाय शिवलीस. शिवणारच मिनी सलीम संगाती लगीन केलंय. हा ना, मिनी तुमची सून. हा यो सगळा गोल त्या बिरबल मुलं झालेला आहे. म्हणजे मी बिरबलला बोललो, अरे आवरा चानस आहे, मना करू दे, मना जरा तिची तारीफ करू दे. अरे माझी सून आहे, ती मला गर्व आहे. मग असं काय बघितलंस माझ्याशिवाय त्या स्लम डॉग सलीम बाबा मध्ये? स्लम डॉग बोलू नका. माझा सलीम ल रावस जाम भारी बोल. सलीम काय बोलतात? जर युद्ध जिंकायचं असेल तर लपरी करून नाही, प्रेमाने जिंकता येतं. त्या सलीमचा सोर, कम टू द पॉइंट अँड टेल मी व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. माफी असावी कोथिंबीर. कोथिंबीरचं कसं झोलाय काय हिच्या डोक्यात असेल? कोथिंबीर असला तुझ्या अगं हे ते आलमगीर आहे, आलमगीर.
त्याला कोथिंबीर म्हणतस. तिथं भटारखान्यातून इकडे आल्यावर मला कापायला घेतलंस कोथिंबीर. अगं आमच्या पदव्या आहेत त्या, जरा नीट घे, मान मरातब ठेव आमचा. काय ते? पर कणाला आली असते आज सांगशील का? आमची इज्जत काढायचाच घेतलायस. सांगत मी नी आंबटपणा असला तू ना सगळीकडे गोंधून घे माझी जे काय नाव आहेत ती. अगं आंबटपणा नाही ग, आलमपणा असं आहे ते. आलमपणा. चुकलं ते चुकू दे, पण कशाला आली ते सांगशाल जरा आता? सांगत तर दादूस आपल्या राज्यात इलेक्शन आली ह. त्याचं मी कणाला टेन्शन घेऊ? इलेक्शन हा तर मला माहितीच आहे, मी जिंकणार आहे. मी फक्त अलाउन्स करायची वाट बघतोय. अरे पण इलेक्शन बाहेर बघ काय जनक शोभ. उर्दू मध्ये बोलू नको, नीट मराठीत काय ते बोल. मराठीतच बोलतो. जनक शोभ, जनक शोभ. जनक हे असली वाक्य मला आणि अंशुमन विचारायला द्यायची नाही ती. जनक शोभ बाहेर काय आहे जरा मला एकदा सांगशील? बाहेर जनता ह. ती जनता तुमच्यावर भराकली, चिरली, रुसली पण. चाचला ही कुठली जनता आहे जी अशी रुसताव? मग रुसले तर मग मी काय करू? नाही, जनता म्हणजे काय माझी बायको आहे, जोद्धा आहे, तिला मनवायला जाऊ मी काय गो? माझी बाई जनता काय झालं काय तुला? जनता आहे ती बसेल नाही तर जाईल, आपल्याला करायचं आहे काय? मला ते जोद्धा सारखंच मनवावं लागणार आहे जनताला. का म्हणजे राज्यात कवरा खड्ड झाईलत. खड्ड झाईलत नाही, खड्ड केलं. म्हणजे झ असा असतो आणि क असा असतो. झ अर्धा काढा आणि क अर्धा काढा. झ क असं असतंय ते. झ क लोकांनी खड्ड झालं असं म्हणतात, पण खड्ड आम्ही केलं, मुद्दाम केलं. रस्त्यावरून गाडी गेली आणि गाडी खड्ड्यांमधून गेली तर गाडी काय होणार? खराब होणार की नाही होणार? खड्ड्यांमधून मग माणसं गेली, माणसं खराब होणार की नाही होणार? मग मेकॅनिकचं काम कोण करणार? मेकॅनिक, आणि त्याला पैसे मिळणार. म्हणजे गाडीचं काम मेकॅनिक करणार आणि बॉडीचं काम डॉक्टर करणार. पायापासून मणक्यापर्यंत सगळ्यांना खर्च करावी लागणार. ही माझ्या मणक्याची बात आहे, तू लक्षात ठेव. माझ्या मणक्याची बात आहे. ह्यो धंदा आहे, यो बिझनेस आहे. खड्ड आहेत म्हणून बिझनेस आहे, खड्ड नाही तर बिझनेस नाही. असला बिझनेस करताय तिकडे जीडीपी पडलाय बघा. मग जीडीपी पडलाय तर उचला त्याला, आपलाच समजून उचलायला नको त्याला. दादू जीडीपी पडलाय म्हणजे आता तिजोरीन पैसे नाही राहिलं. तिजोरीन पैसे राहतील कस? असलं मी हात घातले हो तिजोरीत पैसे हात घातले काढले, हात घातले काढले, हात घातले काढले. खाली रिझर्व होता ते पण घेतले आणि काढले. परवा मी हात टाकला तर खालचा पत्रा लागला, मला माहितीये. पत्र लागलं? पत्रा असं कारण की असं मला विचारलं, पण सांगायची हिंमत नाही. पण मला ते पिगी बँकचं मर्क होतं ते काय केलंस तू? ते पिगी बँकचं मर्क काढलं, त्यातले सगळे कॉईन काढले आणि मर्क्यामध्ये सुकी मासली ठेवली वालवायला आता. आणि मर्क्यातले सगळे पैसे घेतले, कपडे शिवले, गेलो फॉरेनला. कपडे शिवले गेलो फॉरेनला, कपडे शिवले गेलो फॉरेनला. आणि तिकडे एक बावडी होती, त्यावर उभं राहून फोटो पण काढला. हे बावडी राठोड फोटो पण काढ. आपलं सगळं सेट आहे. नाही, अशी सगळी फालतूगिरी करून राज्य नाही करता येत. राज्य करता येता मना कुठं काय करायचंय? अरे आपल्याकडे सलीम है, बिरबल है, मानसिंग है, रजपूत है, जोधा है, तोरडमल है, तोडरमल है. सगळे तरुण तुर्क आहेत. ह्यो म्हातारा अर्क आहे आणि तोच त्याचा वर्क आहे. ते आपल्यासाठी काम करतील. आपण येणार निवडून, मला फक्त अलाउन्स करायचं. अलाउन्स आता मिनी काय करत ते ऐक. तुझा जो सलीम आहे ना, तो तुझी गादी नाही चालवू शकत. माझ्या गादीला कुठं चाक आहे चालवायला? अरे दादूस म्हणजे तो तुझ्या गादीवर नाही बसू शकत. सलीमनी पक्ष बदलला. सलीम तुमच्या पक्षातून सोडून दुसऱ्या पक्षात गेला. बोल सलीम नामाकुल. तुझं कुल शेकून करलं पाहिजेत नामाकुल. अरे दादूस, अंजूस, पंजूस हे सगळं ऐकण्याआधी मला वर ढगा अंका नाही घेऊन गेलंस. हे असंच बोलतोय ना तर खरंच देश ढगा ना. अरे सलीम, तुला तल हातावरच्या फोड्यासारखं जपलं, त्याचे तू फळ दिलंच मला. पण काय करणार, आपलंच रागात आहे. करणार काय? बसवावं लागणार त्याला गादीवर. आणि तसा पण सलीमचा काय उपयोग नव्हता. पोडियमच्या मागं भाषणाला उभं राहिलं की सुरक्यान पाय लटपटायचे त्याचे. त्याला काय जमणार आहे? पण आता आपलाय म्हणल्यावर करणार काय? करावं लागणार. सलीम गेला तर गेला. सलीमला विचारतोय कोण? माझ्याकडे बिरबल हाय. बिरबल हाय माझ्याकडे. किती गैरसमज आहे दादूस तुझा. तुझा यो बिरबल बाहेर काय रंग उधळतोय ना, तुला माहित नाही. काय करतोय बिरबल? काय करतोय?
तुझा बिरबल तुला सोडून गेला बोल. कुठं? दुसऱ्या पार्टीन सलीमच्या पक्षान गेला. बिरबलनं पण पक्ष सोडला. त्याच्या असला सलीम गेला, बिरबल गेला. बिरबल आलं 25 वर्ष मी तुला माझ्या सुरक्याखाली ठेवलं. सगळी प्रकरणं तुझी आत दाबून ठेवली आणि अचानक तू सोडून गेलास. पण काय हरकत नाही, सलीम गेला, बिरबल गेला, मला काय फरक नाही पडत. फरक नाही पडत, तो जाणारच होता. कारण तुमच्या पक्षात तुम्ही भोंदू लोकांना मंत्री बनवलं तर मेंदू असलेली लोक पळूनच जाणार ना. असला जाऊ दे, बिरबल पण जाऊ दे, पण माझ्या घरी तिसरी एक व्यक्ती आहे जी मांजी आहे. कोण? माझ्या कलेजाचा तुकडा. कोण? जोधाबाई. जोधाबाई, जोधाबाई. त्या जोधाला आता बाय बाय करायची येळ आली आता. हो, ती जोधाबाई ना तुमची मानसिंग बरोबर गेली आहे दुसरा पक्ष स्थापन करायला. असला म्हणजे मानसिंग आणि जोधानं वेगळा पक्ष काढला. वेगळा पक्ष काढलाय. आवरच नाही तर मानसिंगचा जोधाला फाटिंबा ना जोधाचा सलीमला फाटिंबा. काढू दे, वेगळा पक्ष काढू दे, वेगळी आघाडी काढू दे, वेगळी युती करू दे, लोकांना युतीत काढू दे, कशातही काढू दे, आपल्याला टेन्शन नाही. कारण त्यांना कल्पना नाही आहे नुसती आघाडी काढून राजकारण होत नाही. त्यासाठी कार्यकर्ता लागतो, ते फाटिंबा देतात. त्या मानसिंगला निरोप दे. 4 कार्यकर्ते जमवता जमवता हातभर फाटिंबा होईल, मग त्याला कळेल काय असतं कार्यकर्ता. कार्यकर्ता असा सहज हातात येत नाही, त्याला आणावा लागतो, बसवावं लागतं समोर. आणि मी जरी म्हातारा झालेलो असलो तरी हल्ली तरुण कार्यकर्ते मांजाच माग आहेत. असली तरुण कार्यकर्ते आहेत. काय खावाला चिकन स्टार्टर न पिवाला 2 क्वार्टर दिले तर फुटतात यांचे कार्यकर्ते. जाऊ दे, सलीमला जाऊ दे, बिरबलला जाऊ दे, मानसिंगला जाऊ दे, राजपूतला जाऊ दे, सगळ्यांना जाऊ दे. माझ्या मागं कोण उभं राहणार आहे? असलं मी एकटाच आहे. नाही दादूस, मी आहे ना तुमच्या. थांब, मी एकटाच पुरेसा आहे. अरे म्हातारा झालो म्हणून काय झालं नाही, सगळ्यांना ईडीचे चटके दिले तर नाव लावणार नाही. अरे ईडी कुणाकडे पण असेल, पण काडी माझ्याकडे आहे ना. मी अनेक काड्या वर्षानुवर्ष वापरते, ज्याची कल्पनाच नाही. एक काडी लावीन अशी मांडीला एकेकाच्या सगळ्यांना कळल हे प्रकरण आपल्या मांडीशी येत आहे म्हणून. अरे काय पण असलं तरी मी अजून हाय. पुरं गेल्यावर लोकच म्हणतील मला शेवटी काकानच खेळ मांडी यालाय. नाही पण तुम्ही आता एकटे नाही काय करू शकत का? तुम्हाला माहित नाही आता आपला वॉर्ड महिला राखीव झालाय, त्याच्यामुळे मिनी उभं राहत. तुला काय करते राजकारणातलं? मला काय कळतं म्हणजे मिनी राजकारण चांगलं खेळू शकते बोल. असं म्हणतीस? उभी राहणार म्हणतीस? मिनी राहणार. ह्यो चांगला गेम आहे. अनारखली यो सल्तनत हिंदुस्तान जबाच्या अकबर हल्ल्या डुल्या पाटील तुझ्या माग आहे. पण मला सांग, भाषणाला जेव्हा उभी राहशील तेव्हा बोलशाल काय? भाषणाला ना मिनी सांगन लोकांना, तुम्ही मला तुमच्या समस्या सांगा, मी त्या प्रामाणिकपणे सोडवायला तयार आहे. अनारखली राजकारण आणि प्रामाणिकपणा हातात हात घालून चालत नाही, अजिबात चालत. ज्या गादीवर मी बसतो ती गादी एकदम मऊ आहे, पण त्याच्या आत काट आहेत, काट. तुला काय माहित, राजकारण करून अगं ही माझी फुल पॅन्ट होती, त्याचा सुरका झालेला आहे आता. असं राजकारण असतं. त्यामुळे मी तुला सांगतो, तू आपलं तुझ्या नादाला लाग, माझ्या नादाला लागू नको. मी काय तुला शीट देणार नाही. तुम्ही मला गादीवर बसवणार? मी बसवणार नाही. तुम्ही मला गादीवर नाही बसवणार? मी नाही बसवणार गादीवर. नाही बसवणार गादीवर. तुम्ही म्हणा. तू माझ्याकडनं फाटांतर करून घेतेस का? तुझं फिक्स होत नाहीये काय बोलायचं? मी तुम्हाला फुल अँड फायनल विचारतं, तुम्ही मला गादीवर बसवणार हो की नाही? हो. नो चान्स, यू कॅन गो आउट. ठीक हो, मग मी चाललं माझ्या सलीमच्या पार्टीन. अनारखली गेली, सलीम गेला, मानसिंग गेला, राजपूत गेला, बिलबर सुद्धा गेला. जाऊ दे, आघाडी स्थापन करू दे, काय करायचं ते करू दे, पण मशीन माझ्याकडेच आहे. कुठलं बी बटन दाबा, निवडून मीच येत आहे.